हरिओम श्रीराम अबन्य। माझं नाव अर्पिता विरा सावंत। मी सावंतवाडी केंद्रात उपासनाला येते। माझा अनुभव आहे माझ्या मुलीचा। माझी मुलगी लहान असल्यापासून मला काळजी होती की तिचं शिक्षण व्यवस्थित व्हावं, कारण मधल्या काळात एवढे काही प्रकार घडत होते, त्यामुळे खूप काळजी वाटत होती। मी रोज बापूंना सांगायची, बापू माझ्या मुलीची काळजी वाटते, तुम्ही घ्या माझ्या मुलीची। मला अशी शाळा द्या की माझी मुलगी व्यवस्थित शिक्षण घेऊ शकते। तेव्हा माझी मुलगी होती पहिलीला। 10वी पर्यंत तरी माझी मुलगी व्यवस्थित शिक्षण घेऊन दे। बापूंनी माझी काळजी हे केली। नवोदय विद्यालयात माझ्या मुलीने 6वीत परीक्षा दिली। सगळ्यांचे रिझल्ट लागले। ती परीक्षा अशी होती की त्याच्यात नंबर यायला सुद्धा चांगले मार्क्स हवे होते। माझी मुलगी हुशार होती, पण माझ्या मुलीचा नंबर आला नव्हता। तरी पण मी हे सोडले नव्हते, काय मी म्हणत होते बापूंची इच्छा असेल तर नक्की नंबर लागणार आपला। 6वीचं अर्ध वर्ष गेलं तरी नंबर लागला नव्हता माझ्या मुलीचा। तरी पण मी सांगत होती नाही लागणारच, आपले बापू आहेत ना, बापू आपलं चांगलंच करणार। आणि डिसेंबर महिन्यात सच्चिदानंद उत्सव होता। 6वीचं पूर्ण वर्ष गेलं, 4च महिने शिल्लक होते 6वीचं वर्ष पूर्ण व्हायला। आणि सच्चिदानंद पूजन केलं मी, शनिवार होता। आणि पूजन झाल्यानंतर 3:30 वाजता मी म्हटलं आता काय करूया, आपण वाचन करत बसूया। म्हणून मी ग्रंथ घेऊन वाचन करत बसली। एवढ्या 3:30 वाजता बरोबर नवोदय विद्यालयाचा फोन आला माझ्या मिस्टरांना। मी वाचत होती, फोन उचलला माझ्या मिस्टरांनी आणि म्हटलं काय तर नवोदय मधून फोन आहे, तुमची मुलगी सिलेक्ट झाली। मी तेव्हा लगेच बापूंकडे बघितलं आणि अबन्य म्हटलं। ते म्हणाले सिलेक्ट झाली तुमची मुलगी, सोमवारी सगळे कागदपत्र घेऊन येऊन हे करा। आणि मी म्हटलेलं बापू 10वी पर्यंत माझी मुलगी तिकडेच असू दे। माझी मुलगी आता 11वीला गेली, 10वीत पूर्ण चांगले मार्क मिळाले, तरी पण तिला अजून हवे होते मार्क, कारण ती अजून 2 वर्ष तिथे राहू शकणार असते। मी म्हटलं नाही, बापूंची इच्छा होती ना तसंच होणार, पुढे पण बापूंच्या इच्छेनुसारच होणार। अबन्य श्रीराम नाथ सवी।